तर याच्यामध्ये हा, तर आपल्याला राहिलेला जो ठीक आहे, तो आपल्याला राहिलेला जो पार्ट होता तो कम्प्लीट करायचा आहे बिफोर संडे एक्झाम. संडेला टोटल 45 क्वेश्चनचे एक्झाम असेल, 20 to 23 क्वेश्चन असतील, राईट. सो संडेला उद्या पूर्णपणे सुट्टी असेल, राईट. ओके, तर आपलं पहा, लक्षात घ्या की आपण काय काय केलं होतं आपल्या याच्यामध्ये, काय पाहिलेलं आहे. तर जस्ट 2 मिनिट मला द्या. ओके, चलो ठीक आहे. तर पहा, लक्ष द्या, कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्सेस मध्ये कोणत्या कोणत्या मेथड पाहिलेल्या आहेत आपण. नॉर्मल मेथड, त्याच्यानंतर व्हीटस्टोन नेटवर्क, त्याच्यानंतर इन्फायनाइट रेजिस्टन्स, आणि वन मोर नेक्स्ट मेथड कोणती आहे माहिती आहे का, व्हेरी इम्पॉर्टंट आपण पाहत आहोत. नेक्स्ट इम्पॉर्टंट जी आहे ती आपल्याला पाहायची आहे. कोणती आहे नेक्स्ट मेथड जी आहे कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स मध्ये, इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड. आज सकाळी जे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले, 5 क्वेश्चन, त्यामधले काही क्वेश्चन याच्यावरती होते, राईट. ओके, सो लक्षात घ्या की इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड आपला हा पोर्शन राहिलेला आहे. जस्ट एक लेक्चर आपलं मिस झालेलं आहे, त्यामुळे आपण करतोय. तर इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड, तर त्याच्यामध्ये आधी लक्षात घ्या की हे केव्हा वापरायचंय, जेव्हा तुम्हाला नॉर्मल मेथडने प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाहीये, व्हीटस्टोन नेटवर्क दिसत नाहीये, इन्फायनाइट रेजिस्टन्स नाहीयेत, तेव्हा काय करायचं, तुम्ही इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड तुम्हाला वापरता येते का हे चेक करायचंय तुम्ही. मग इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड आपण जेव्हा वापरणार आहोत तेव्हा काय करणार आहोत आपण, काही त्याच्या स्टेप्स आहेत. कशा स्टेप्स आहेत पहा, की यामध्ये इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथडच्या स्टेप्स पहा काय आहेत. पहिल्यांदा आपल्याला ड्रॉ करायचंय इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट, ठीक आहे. पहिल्यांदा आपल्याला ड्रॉ करायचंय इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. ओके, सो त्याच्या फर्स्ट नाव देऊया ना. चौथ्या मेथड मध्ये पहिली स्टेप आहे इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट ड्रॉ करायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, नेम ऑल पॉइंट्स. त्याच्यानंतर पहा काय करायचंय आपल्याला, ऑल पॉइंट म्हणजे काय, जर पॉइंट आपल्याला नेम करायचे, ते पॉइंट म्हणजे कोण आहेत, ऍक्च्युली पॉइंट म्हणजे कोण आहेत, ते आहेत कॉर्नर किंवा जंक्शन, हे पॉइंट आहेत. आणि जोपर्यंत कंडक्टर सेम आहे, कंडक्टर जर सेम असेल आपला, तर तोपर्यंत पॉइंट सेम लिहायचं आपल्याला. आता हे रूल कसे आहेत सांगताना काय करायचं हे कळत नसेल, राईट. पण विथ एक्झाम्पल आपण समजून घेऊया, नो प्रॉब्लेम. ही फर्स्ट स्टेप असणार, ही दुसरी सेकंड स्टेप. थर्ड स्टेप असणार, काय असणार, ड्रॉ रेजिस्टन्सेस वन बाय वन. वी विल सॉल्व विथ टेक एक्झाम्पल. फक्त जर असं थोडं सुरुवातीला लक्ष द्या, एक्झाम्पल घेतल्यानंतर अजून क्लिअर होईल तुम्हाला. ड्रॉ रेजिस्टन्सेस वन बाय वन. रेजिस्टन्स ड्रॉ कसं करायचंय, कन्सिडरिंग ऑल कनेक्टेड इन पॅरलल अँड, कन्सिडर कसे करायचे, सर्व रेजिस्टन्स पॅरलल आहेत असे कन्सिडर करायचे, आणि यू शुड रीच फायनल पॉइंट ऍज सून ऍज पॉसिबल. ऍसेप्ट म्हणजे काय असतं, ऍज सून ऍज पॉसिबल.
सर काहीच कळलं नाही सर, एकही स्टेप कळली नाही. जर असं मग एक कमेंट तुमच्या पाहू शकत नाही कारण इथं जर असं ते सेटअपला अडचण आलेली आहे. सो तुमच्या कमेंट मी पाहू शकत नाहीये, काही अडचण आहे का? अरे कसं विचारणार पण अडचण. ठीक आहे, मी एक 5 मिनिट लक्षात द्या, 2 मिनिट थांबा, मला कमेंट दिसत नाहीयेत तुमच्या. प्लीज टेक वन मोर एक्झाम्पल ऑफ इनफायनाइट रेजिस्टन्स. इनफायनाइट रेजिस्टन्सचा डाऊट आहे का काही? इनफायनाइट रेजिस्टन्स मध्ये पहा, लक्षात घ्या, इनफायनाइट रेजिस्टन्स मध्ये ओके वी विल टेक वन मोर एक्झाम्पल फॉर इनफायनाइट रेजिस्टन्स. ठीक आहे, इनफायनाइट रेजिस्टन्सचं आपण एक एक्झाम्पल घेऊया. मग याच्या आधीच घ्यायचंय का कमेंट डिसेबल? इनफायनाइट रेजिस्टन्सचं एक्झाम्पल याच्या आधीच घ्यायचंय. ठीक आहे, याच्या आधीच घेऊया. चला, इनफायनाइट रेजिस्टन्सचं एक्झाम्पल याच्या आधीच घेऊया. ओके चलो. सो इनफायनाइट रेजिस्टन्स ड्रॉ करा. इनफायनाइट रेजिस्टन्स, काही जणांना अडचण आहे इनफायनाइट रेजिस्टन्स मध्ये, त्याच्यामुळे आपण इनफायनाइट रेजिस्टन्स घेऊया. 2 ओहम, 5 ओहम, 1 ओहम, again 2 ohm, 5 ohm, 1 ohm and so on. राईट. तर हा पॉइंट ए घेतला, हा पॉइंट बी घेतला. राईट, लक्षात घ्या की हा पॉइंट ए आहे, हा पॉइंट बी आहे. तर हे सॉल्व्ह करायचंय. बर, अडचण असेल त्यामुळे मीच सॉल्व्ह करतो. ठीक आहे, लक्षात घ्या की इनफायनाइट रेजिस्टन्स कसं करायचंय. जर अडचण येत असले तर आपले परत तुम्ही व्हिडिओ पण पाहू शकता. युट्यूब वरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आणि एक लक्षात घ्या, याच्या पुढचे व्हिडिओ युट्यूब वरती अपलोड होणार नाहीत. लक्षात घ्या, ही सर्वांनी खूप महत्वाची नोटीस लक्षात ठेवायचंय. ओनली जे स्टुडंट फीस पे केलेली आहे त्याच फीस केलेल्या विद्यार्थ्यांनाच लेक्चर पाहायला भेटतील. विदाऊट फीस आता शक्य नाही आम्हाला. ठीक आहे, इतके दिवस सांगतोय फीस भरायचंय. भरपूर कमी म्हणजे खूप कमी विद्यार्थ्यांनी फीस भरलेली आहे. विदाऊट फीस लेक्चर आम्ही कंटिन्यू करू शकत नाही. ठीक आहे, सो रिमेंबर, सोमवारपासून विदाऊट फी लेक्चर करता येणार नाही तुम्हाला आणि युट्यूब वरती लेक्चर येणार नाहीत. जो फॉर्म भरलाय त्याच्या जो जीमेल आयडी आहे त्या जीमेल आयडी वर तुम्हाला लेक्चर पाहायला भेटतील. ठीक आहे, तर व्हेरी इम्पॉर्टंट नोटीस लक्षात घ्या की फीस आपल्याला सोमवारपर्यंत कम्प्लीटच करून घ्यायचंय, याच्या पुढे नाहीत लेक्चर अवेलेबल होणार. ठीक आहे, ओके. चला पहा, लक्षात घ्या की आता इन्फायनाइट रेजिस्टन्स आहे. तर पहिली स्टेप काय आहे आपले, तर इथे नवीन पॉइंट घ्यायचे. आपण इथे नवीन पॉइंट घ्यायचे. पहा बरं कोणत्या स्टेप मध्ये अडचण चालली तुम्हाला. नेमकं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायला अडचण चालली का इथंच अडचण चालली? पहा, एकदा लक्ष करा की इथंपर्यंत नवीन पॉइंट घेतले मी, इथून कट करणार आहे. आता याच्या पुढे हे इन्फायनाइट कॉम्बिनेशन आहेत, त्याच्यामधून जर मी हे 2-3 रेजिस्टन्स काढले, असं एक स्ट्रक्चर आहे, परत असं एक स्ट्रक्चर आहे, परत एक असं स्ट्रक्चर आहे, असे इन्फायनाइट स्ट्रक्चर आहेत. त्याच्यामधून हे एक स्ट्रक्चर काढलं तर त्या इन्फायनाइट रेजिस्टन्सला काहीही फरक पडत नाही. राईट, इथपर्यंत क्लिअर आहे. चला स्टेप बाय स्टेप मी कमेंट पाहत राहतो मध्ये मध्ये, स्टेप बाय स्टेप. तर काय करणार की इथपर्यंत क्लिअर आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतो, या ए आणि बी चा जर रेजिस्टन्स आर घेतला मी, तर एवढं काढलं तरी या सी आणि डी चा सुद्धा रेजिस्टन्स जो आहे तो आरच असायला पाहिजे. कारण इन्फायनाइट रेजिस्टन्स मधून 3 रेजिस्टन्स काढले तर काही फरक पडत नाही, काहीही फरक पडत नाही. बघा, इन्फायनाइट रेजिस्टन्स मधून 3 रेजिस्टन्स काढले तर काहीही फरक पडला नाही. ओके सर, सो आर ए बी इज इक्वल टू आर सी बी. आर घेतलं आणि याला जर आर घेतलं मी, आता पहा तर आपलं सर्किट कसं होतं पहा. इथे 2 ओहमचा रेजिस्टन्स, इथे 5 ओहमचा रेजिस्टन्स, इथे परत 1 ओहमचा रेजिस्टन्स आणि इथे जे आहे हे पूर्ण जे कन्सिडर केलं मी सी टू डी, हे सी पासून डी पडे इकडे हे मी टोटल आर कन्सिडर केलेलं आहे. देअरफॉर दिस आर अँड दिस 5 विल बी इन, कसं सांगायचंय, चला सांगा बरं कसं येणार आहेत का सर्वजण. हे आर आणि हे 5, देअरफॉर इट विल बी, कांचन कसं येणार, वेदांत, हे 5 आणि हे आर कसे आहेत, पॅरलल आहेत.
राईट. सो हे याचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय येणार मग 5 into R upon R plus 5. R1 R2 upon R1 plus R2 हा फॉर्म्युला वापरला. R1 R2 upon R plus. व्हेरी गुड, राईट आन्सर साधना. ठीक आहे. तरी 5R upon R plus 5 हे दोघांचं पॅरलल आलं आणि मग टोटल रेजिस्टन्स पहा. हे पॅरलल हे या दोघांचं जर मी एकच केलं तर इथे 2 ओहमचं एक, इथे हे याला जर R डॅश म्हणलात तुम्ही R डॅश हे असणार तुमचं, हे 2 ओहम आणि हे 1 ओहम. ए टू बी हे 3 रेजिस्टन्स सिरीज मध्ये आहेत. म्हणून मी काय करणार आहे 5R upon R plus 5 प्लस याच्यामध्ये एक आहे 2 ओहमचा आणि एक आहे 1 ओहमचा. हे झाला पूर्ण रेजिस्टन्स. आणि पूर्ण रेजिस्टन्स सुद्धा आपण किती घेतला होता आरच घेतला होता. ए टू बी मधला रेजिस्टन्स सुद्धा आर घेतला होता आणि सी टू डी मधला सुद्धा रेजिस्टन्स आर घेतला होता बिकॉज ऑफ इनफायनाइट रेजिस्टन्सेस. So therefore we will write as R 2 plus 1 3 होता है. हे 5R upon R plus 5 plus 3 is equal to R. याच्या पुढे पूर्ण मॅथमॅटिकल आहे मित्रांनो. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या इकडे. 5R इथे पहा 3R प्लस 5 into 3 15 प्लस हे R into R R स्क्वेअर होईल आणि इथे 5 into R प्लस 5R होईल. हे 5R हे 5R कॅन्सल करा. क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल तुमचं R स्क्वेअर मायनस 3R मायनस 15 इज इक्वल टू 0. इथपर्यंत क्लिअर आहे का सांगा मला. इथपर्यंत प्रत्येक स्टेप क्लिअर असायला पाहिजे आपल्याला. क्लिअर असल्यावर तर पुढे जाण्यात काहीच म्हणजे आपल्याला इक्विव्हॅलेंट डायग्राम साठी ठेवलं होतं मी लेक्चर, पण क्लिअर असल्याशिवाय पुढे जायचं नाही आपल्याला. इथपर्यंत प्रत्येकाचं क्लिअर आहे का एव्हरीवन. राइट. ओके चलो. सो तर पहा इथपर्यंत आलं. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करणार मग आपण. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करणार आपण इथेच करतो मी हे डायग्राम मोडून. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करत असताना याचे फॅक्टर पाडायचे असतात खरं तरी. R स्क्वेअर मायनस 3R मायनस 15 इज इक्वल टू 0. याला फॅक्टर पडत नाहीत ऍक्च्युली. 5 त्रिक 15 ते -3 यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण 10th मध्ये पाहिलेला आहे ना फॉर्म्युला वापरायचा मायनस बी प्लस ओर मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4AC अपॉन 2A. इथे बी ची व्हॅल्यू काय ठेवणार -3 आणि हे 3 प्लस 3 झालं लक्षात घ्या. प्लस ओर मायनस रूट मध्ये बी स्क्वेअर म्हणजे -3 चा स्क्वेअर 9 मायनस 4AC 4 गुणिले सी मायनस आहे हे मायनस मायनस 15 15 चौक 60 आणि ए तर 1 आहे. सो मायनस मायनस प्लस 60 अपॉन काय येणार 2A. 2 इंटू ए ची व्हॅल्यू 1 आहे. सो 3 प्लस ओर मायनस 9 रूट मध्ये 69 आलं अपॉन 2. हे मायनस वालं काढून टाकायचं कारण मायनस घेतल्यानंतर व्हॅल्यू निगेटिव्ह होते. द फायनल आन्सर विल बी 3 प्लस रूट 69 बाय 2. साधना करेक्ट आहे का बघ. 69 का 29 जस्ट चेक करा. असं बाहेर पाऊस पडलाय थंड वातावरण झाले पण आपल्याला काय करणार नशीब. Right? Check the final answer. Is it correct or wrong? साधना. चला अजून इन्फायनाइट वाले प्रॉब्लेम प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसनच येणार आहे तुम्हाला. मी जरी कितीही प्रॉब्लेम जास्त घेतले तरी पण आपण घेतला. तुम्हाला अजून जर आयडिया काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. पण आधी जे घेतले तेच स्वतः न पाहता जरी सॉल्व्ह केला इन्फायनाइट वर जास्त प्रॉब्लेम नाही भेटणार तुम्हाला. बट इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मेथड. धिस इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड जी आहे
आपल्याला खूप महत्वाची असणार आहे. राईट, ओके, ठीक आहे. आय थिंक मला वाटतंय बऱ्याच जणांना आज नेटवर्क प्रॉब्लेम आहे काही दुपारी लेक्चर ठेवल्यामुळे. ओके, ठीक आहे, चलो. चला, इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड सुरू करायचे का? लिहून झाले का सर्व? इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड सुरू करायचंय. ओके, चलो. ओके, लेट अस स्टार्ट इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड. काय इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड मध्ये सांगितलंय मी? इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड मध्ये ड्रॉ इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. ड्रॉ इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. इच पॉइंट मला नाव द्यायचंय, प्रत्येक पॉइंटला नाव द्यायचंय. पॉइंट म्हणजे काय असणार आहे? एखादा कॉर्नर किंवा जंक्शन. आय थिंक आज नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे जरा, त्याच्यामुळे थोडासा ब्लर येत असेल व्हिडिओ. ओके, सर्वांना ब्लर दिसतोय का? खूप ब्लर दिसतोय का? नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल आज पावसामध्ये. ओके, ठीक है, देखते हैं. अगर ज्यादा प्रॉब्लेम आ रहा है तो थोडासा रेकॉर्डेड व्हिडिओ लगेच अपलोड करतो मी युट्यूब वरती, तो पहा. ठीक आहे, ओके, चलो. का ऑप्शन नाही आपल्याकडे, काय करणार आता? खूप पैसे देऊन खूप महागाचं इंटरनेट घेतले, त्याला म्हणेल तेवढे पैसे दिलेत. म्हणजे ते वर्षभर घरी बसून खाऊ शकते कोरोनामध्ये, एवढे पैसे दिले त्याला, काय करणार? ठीक आहे, ओके, चलो. सो प्रॉब्लेम काय आपला की इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड आपण केव्हा वापरणार आहोत? की इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड आपल्याला जेव्हा आपल्याला हे कळणार नाहीये की सर्किट कसं आहे. कसं आहे म्हणजे कसं, की समजा आपल्याला सर्किट माहिती नाही कोणती मेथड वापरायची, की नॉर्मल मेथडने होत नाहीये, इन्फायनाइट रेजिस्टन्स नाहीये, व्हीटस्टोन नेटवर्क नाहीये. राईट, फॉर एक्झाम्पल पहा, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल मी दिलेलं आहे फाइंड द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी. लिहून नका घेऊ, मी व्यवस्थित लिहून देतो आधी. पहा, लक्ष द्या. अशा प्रकारची डायग्राम आहे, अशा प्रकारची डायग्राम आहे. इथे मला काहीच कळत नाहीये की सिरीज मध्ये आहेत का पॅरलल मध्ये आहेत. एकानंतर एक आले असते तर मी सिरीज मध्ये म्हटलं असतं, पण मध्ये ब्रँचिंग आहे. पण पॅरलल मध्ये इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट सेम असतंय, पण मला इथे कळत नाहीये क्लिअर कट इनिशियल पॉइंट आहे का फायनल पॉइंट आहे. म्हणजे छोटे छोटे जे ग्रुप सॉल्व्ह करत होतो आपण ते करता येत नाहीयेत. व्हीटस्टोन ब्रिज सारखं तर काही दिसत नाहीये, इन्फायनाइट रेजिस्टन्स नाहीयेत. सो वी विल ट्राय अकॉर्डिंग टू इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड. सो इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड मध्ये पहिलं काय आहे? ड्रॉ इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट. पहिला इनिशियल पॉइंट आपला ए आहे, दुसरा फायनल पॉइंट आपला जो आहे तो बी आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक पॉइंटला नावं द्यायचे. नेम ऑल पॉइंट. ऑल पॉइंट म्हणजे कोण? की कॉर्नर किंवा जंक्शन हे सर्व ऑल पॉइंट आहेत आपले.
म्हणजे इथं आता हा पॉईंट ए घेतलाय, हा वेगळा पॉईंट असणार, 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 हा वेगळा पॉईंट असणार अँड सो ऑन. बट पॉईंटची नावं देताना पहा, लक्षात घ्यायचंय पॉईंट म्हणजे कॉर्नर किंवा जंक्शन, पण ऍज लॉंग ऍज अ कंडक्टर रिमेन्स सेम, ऍज लॉंग ऍज अ कंडक्टर रिमेन्स सेम पॉईंट विल बी सेम. म्हणजे कंडक्टर पॉईंट केव्हा चेंज होतो, मध्ये रेजिस्टन्स आल्यावर. कारण कंडक्टर तर पोटेन्शियल खात नाही, पोटेन्शियल कोणी खाल्ला, रेजिस्टन्सने खाल्ला. मग जोपर्यंत पोटेन्शियल सेम आहे तोपर्यंत पॉइंट आपला कसा आहे, बोला लवकर, सेम आहे. म्हणजे जर हा पॉइंट ए आहे, इथपर्यंत रेजिस्टन्स नाही आल्या, म्हणजे हा पण पॉइंट एच असायला पाहिजे. बरोबर आहे का? बघा, याला नवीन पॉइंटचं नाव द्यायची गरज नाही, कारण हा पॉइंट सेम आहे. हाच पॉइंट इथे आहे, हाच पॉइंट ए आहे, हाच पॉइंट ए आहे, हाच पॉइंट ए आहे. कारण इथून इथे येताना नो रेजिस्टन्स, नो रेजिस्टन्स, म्हणजे हा हे सर्व पॉइंट ए पॉइंट आहे. ओके सर, डन. त्याच्यानंतर मला इथे एक नवीन कॉर्नर दिसतंय, नवीन पॉइंट दिसतंय, नवीन जंक्शन दिसतंय. इथे बी नाव आहे, मी याला काहीतरी नवीन नाव दिलं सर, सी. राईट. But this point and this point is same, so this point also should be C. This point is also same, this point is C. आणि हा पॉइंट पण C असला पाहिजे. पण हा आणि हा पॉइंट B आहे, म्हणजे हा पॉइंट B, म्हणजेच हा पॉइंट सुद्धा C. म्हणजेच कोणता पॉइंट आहे हा, नवीन पॉइंट नाहीये, ओरिजिनल जुनाच पॉइंट आहे. कोणता पॉइंट आहे, B पॉइंट आहे. बघा बरं, प्रत्येक पॉइंटला आणि कॉर्नरला नावं दिलेली गेली आहेत आपल्याला. काय कशी नावं दिली की प्रत्येक पॉइंट आणि जंक्शनला नाव देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली, ऍज लॉंग ऍज कंडक्टर सेम असतो तोपर्यंत पोटेन्शियल सेम असतो, म्हणून पॉइंटची नावं सुद्धा सेम द्यायची. मग आता याच्यानंतर पॉइंटची नावं दिल्यानंतर काय होतं, ड्रॉ रेजिस्टन्सेस वन बाय वन. एक एक रेजिस्टन्स काढायचा आहे. कसं कन्सिडर करायचं, इनिशियल पॉइंट पासून स्टार्ट करायचं. हा रेजिस्टन्स कुठून कुठेपर्यंत आहे सांगा मला, ए टू बी. देअरफॉर आय विल ड्रॉ ए टू बी रेजिस्टन्स. सुरुवात केली की लवकरात लवकर पोहोचायचंय घरी. घरी पोहोचायचं म्हणजे फायनल पॉइंटला पोहोचायचंय. हा रेजिस्टन्स झाला. त्याच्यानंतर हा रेजिस्टन्स कोणत्या दोन पॉइंट मध्ये आहे सांगा मला, हा रेजिस्टन्स कोणत्या दोन पॉइंट मध्ये आहे, हा रेजिस्टन्स कोणत्या दोन पॉइंट मध्ये आहे, राईट. हा रेजिस्टन्स परत ए टू बी मध्ये आहे. म्हणजे याला मी परत या ए टू बी ला कन्सिडरिंग ऍज अ पॅरलल काढला पहा. आणि किती ओमचा आहे, 18 ओमचा. म्हणजे हा रेजिस्टन्स पण झाला, हा रेजिस्टन्स पण झाला. लक्षात आलं. त्याच्यानंतर हा रेजिस्टन्स कुठून कुठेपर्यंत आहे पहा, हा रेजिस्टन्स अगेन ए टू बी 9 ओहमचा. इथून ए पासून परत मी स्टार्ट केलं आणि 9 ओहमचा परत इथे हा रेजिस्टन्स झाला. तिन्ही रेजिस्टन्स झाले का बघा बरं, तिन्ही रेजिस्टन्स झाले का, सर्व रेजिस्टन्स याच्यामधले. म्हणजे याची इक्विव्हॅलेंट डायग्राम ही आहे आणि ही इक्विव्हॅलेंट डायग्राम आपल्याला सॉल्व्ह करता येते. ही डायग्राम सॉल्व्ह करता येते का सर्वांना? ऑल रेजिस्टन्स कसे आहेत, ऑल रेजिस्टन्सेस आर इन पीओरियस. इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट तिघांचं सेम आहे. देअरफॉर ऑल रेजिस्टन्सेस आर इन पी. तर मला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती येतोय सांगा, फक्त रफ कॅल्क्युलेशन करा, मी लिहून देणार आहे, रफ कॅल्क्युलेशन करून सांगा. पहा, आपल्याला हे माहिती आहे 9 आणि 18चं 6 येतं, एवढं माहिती झालंय. आणि हे 6 किती यायला पाहिजे, तोंडी रे, असे तोंडी विद्यार्थी तयार झाले पाहिजेत, त्याच्याशिवाय मजा नाही. बघा, मजा नाही येणार पुन्हा चॅप्टरला पुढे. तर कसं केलं मी, 9 आणि 18चं पाठ झालं मला, तुम्हाला सांगू 6, हे 6 आणि हे 6, 3. राईट, ओके, व्हेरी गुड. चलो, सो राइट इट डाउन वन बाय वन. इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड हेडिंग टाकली. 29 कसं आलं रे, 29 कसं आलं निखिल, काय केलं तू? 29 हाऊ इज निखिल 29 कसं आलं मला नाही कळलं बघ. 3 रेजिस्टन्स पॅरलल आहेत, फॉर्म्युला वापर. काय चूक केली बघ. चला लिहून घ्या. जस्ट मला स्क्रीन शेअर करता येते का बघू द्या.
नाही, ठीक आहे, ओके चलो. सो इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड मध्ये फर्स्ट पॉइंट टाका, ड्रॉ इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. ड्रॉ इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. ड्रॉ इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. Draw initial point and final point. Second point टाका, name all points. Name all points. Name all points. Name all points. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट टाका, ह्या सेकंड पॉइंट मध्ये सब पॉइंट म्हणता येईल याला. पॉइंट्स मीन्स कॉर्नर और जंक्शन. पॉइंट्स मीन कॉर्नर और जंक्शन. पॉइंट्स मीन्स कॉर्नर और जंक्शन. त्याच्या खालीच पॉइंट लिहा, त्याचाच सब पॉइंट नंबर 2. as long as conductor is same. 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 Point remains same. Point remains same due to same potential. असं करा, point remains same due to same potential. Due to same potential. Due to same potential. राईट. त्याच्या खाली लिहा, थर्ड पॉइंट लिहा आता आपला मेन थर्ड पॉइंट. ड्रॉ ऑल रेजिस्टन्सेस वन बाय वन. ड्रॉ ऑल रेजिस्टन्सेस वन बाय वन. Draw all resistances one by one. One by one. Draw all resistances one by one. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट लिहा, consider all resistances in parallel. Consider all resistances in parallel. Consider all resistances in parallel. म्हणजे डबल रेजिस्टन्स आलं की ते पॅरलल जोडायचं. याचा अर्थ काय होतो, जर डबल रेजिस्टन्स आलं तिथं की ते रेजिस्टन्स त्याला पॅरलल जोडायचं. आधी सुरुवातीला ए टू बी 6 ओम घेतलं, परत ए टू बी आलं, मी याला पॅरलल जोडलं, परत ए टू बी आलं, मी याला पॅरलल जोडलं. ड्रॉ रेजिस्टन्सेस considering in parallel. आणि लास्ट त्याच्यामध्ये सब पॉइंट लिहा, once you start reach final point as fast as possible. Once you start reach final
point as fast as possible. आता व्हिडिओची कसं दिसतोय रे, ब्लर आहे का ठीकठाक आहे जरासं, का खूप ब्लर दिसते अजूनही? व्हिडिओ कसा आहे जरासं सांगा बरं मला परत. ब्लरच आहे? गुड, ओके ठीक आहे, म्हणजे थोडाफार कमी जास्त आले. चला हे एक्झाम्पल लिहून घ्या. एक्झाम्पल पाहूया अजून आपण. सकाळच्या 5 क्वेश्चन मधले पण एक्झाम्पल पाहूया आपण. राईट, चलो झालं का? झालं की सांगा, आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. चला आता मजा येणार आहे सॉल्व्ह करायला, आता मजा येणार आहे. चला झालं की सांगा, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. सगळे ओहम मध्ये आहेत हा, सर्व रेजिस्टन्स ओहम मध्ये आहे. Find the effective resistance between P and Q. Find the effective resistance between P and Q. Find the effective resistance between P and Q. चलो मेरे साथ सॉल्व करना है, ठीक है. If you had any doubt, राईट, तर लगेच क्लिअर करून घ्यायचं याच्यामध्ये. पहा लक्षात घ्या, तर याच्यामध्ये लक्षात घ्या की 2 ओहम 4 ओहम 4 ओहम 8 ओहम 10 ओहम हे मला बघितल्या नॉर्मल मेथडने सॉल्व्ह करता येईल का? नॉर्मल मेथडने सॉल्व्ह करता येईल का? कोणते सिरीज कोणते पॅरलल कळत नाहीये. व्हिस्टोन नेटवर्क आहे का? काय दिसत तर नाहीये व्हिस्टोन नेटवर्क, असं तर पाहिलं नाही मी. व्हिस्टोन नेटवर्क मध्ये 1 2 3 4 5 रेजिस्टन्स असतात हे माहितीये, पण काय माहिती 5 रेजिस्टन्स असेल म्हणजे व्हिस्टोन नेटवर्क असेलच असं पण नाही ना. मग असू शकते, माहिती नाही. बर, इन्फायनाइट रेजिस्टन्स नाहीये. इक्विव्हॅलेंट डायग्राम पाहूया जमते का? इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड पाहूया जमते का? कसं पाहणार की नेम इनिशियल पॉइंट फायनल पॉइंट, चला ड्रॉ केले. इनिशियल पॉइंट ड्रॉ केला P पॉइंट, फायनल पॉइंट ड्रॉ केला Q पॉइंट. ओके व्हेरी गुड. चलो
ऑडिओ प्रॉब्लेम आहे, आवाज येत नाही का? आवाज येतोय का माझा क्लिअर? ओके सानिका, बघ बरं, तुझ्याकडून नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, कारण बाकीच्यांना आवाज जातोय त्याच्यामुळे. बाकीच्यांना आवाज जातोय त्याच्यामुळे सानिका तुझ्या साईडचं नेटवर्क चेक कर. का पहा, दोन्हीकडून मी प्रॉब्लेम असू शकतात. आमच्याकडून नेट कमी झालं की तरी प्रॉब्लेम येणार, तुमच्याकडून नेट कमी झालं तरी प्रॉब्लेम येणार. फक्त आमच्याकडून कमी झालं की सर्वांनाच प्रॉब्लेम येणार, तुमच्याकडून कमी झालं की तुमच्या स्वतःला एकट्याला प्रॉब्लेम येणार. त्याच्यावर ठरवायचं. राईट? ओके चलो गुड. तर आता पहा, लक्षात घ्या. व्हेरी गुड. ठीक आहे, अनिकेतचा आन्सर आलाय, पाहूया आपण करेक्ट आहे का रॉंग आहे ते. तर पी आणि क्यू मध्ये इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट. आता दुसरं काम काय आहे, मला प्रत्येक पॉईंटला नावं द्यायचे. म्हणजे हा पॉईंट पी असेल तर हा पॉईंट पण पी आहे, हा पॉईंट पण पी आहे, पण हा पॉईंट पी असणार का सांगा मला? हा पॉईंट पी असणार का? हा पॉईंट मला पी घेता येईल का? कारण इथून इथपर्यंत कंडक्टर सेम राहिला, पण इथे आता रेजिस्टन्स आला. राईट? रेजिस्टन्स आल्यामुळे दुसरा कोणतं तरी पॉईंटचं नाव द्यावं लागेल आपल्याला, कारण पॉईंट चेंज झाला. याला मी काहीतरी नाव दिलं, आर दिलं. बरोबर आहे? सो हा पण पॉइंट आता काय आला, हा आर असेल म्हणजे हा पण आर आला. त्याच्यानंतर या जंक्शनला काहीतरी नवीन नाव द्यावं लागेल आपल्याला, काहीतरी यस देऊया. हे पॉइंट काय झाला मग? यस झाला. आणि हा नंतर पॉइंट चेंज झाला, नवीन दिलं असतं, पण हा पॉइंट क्यू आहे, हा पॉइंट क्यू आहे, म्हणजे हा पॉइंट क्यू असणार आहे. उगाच सुरुवातीला तुम्हाला प्रत्येक पॉइंटला नावं द्यावं लागतील, नंतर तुम्ही डायरेक्ट फक्त इथे इथे नावं दिले तरी चालतील. ठीक आहे, पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. पहा, ड्रॉ इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट, नेम ऑल पॉइंट्स. पॉइंट देताना दोन रूल लक्षात ठेवले, जोपर्यंत कंडक्टर सेम आहे तोपर्यंत सेम पॉइंट, आणि कॉर्नर किंवा जंक्शन म्हणजे पॉइंट असणार. थर्ड स्टेप काय आहे? ड्रॉ ऑल रेजिस्टन्स वन बाय वन. एक एक रेजिस्टन्स स्टार्ट करायचे. आता पहा, मी इथून पी पासून यस पर्यंत, आता इथे यस पॉइंट नाहीये, मग मी एक नवीन पॉइंट घेणार इथे, आणि इथे नाव देणार या पॉइंटला यस, आणि हा 4 ओहमचा रेजिस्टन्स ड्रॉ केला. बघा बरं, कळलं का? पी आणि क्यू माझ्याकडे पॉइंट ड्रॉ केलेले आहेत. पी आणि यस पर्यंत जाताना मला 4 ओहमचा रेजिस्टन्स आला. लगेचच क्लिअर करून घ्या, प्रत्येक स्टेप म्हणतोय. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? चलो कम ऑन. राईट? ओके. चला बाकीचे सर्व, निखिल, प्राची, यश, राईट, स्वप्नील, सर्वांचेच, म्हणजे एकाचेच नाव घेतोय म्हणजे असं नाही की सर माझं नाव घ्यायलेत लईच किंवा माझं नाव घेईना झालेत. राईट? सर्वांनीच. ठीक आहे, ओके चलो. तर आता पहा, यस पॉइंटला आला, आता कुठला पॉइंट काढायचा? आपण काय सांगितलंय? रीच फायनल पॉइंट ऍज फास्ट ऍज पॉसिबल. फायनल पॉइंट कोणता आहे? क्यू. मला इथून क्यू ला जायला अवघड चाललंय, मध्ये दोन रेजिस्टन्स, मी इथून डायरेक्ट क्यू ला जाणार आहे. यस टू क्यू, यस टू क्यू, 8 ओहम हा रेजिस्टन्स झाला. बघा बरं, यस पासून मला क्यू ला लवकरात लवकर शेवट पोहोचायचं होतं, मी यस पासून क्यू ला आलो, हा रेजिस्टन्स झाला. क्लिअर आहे? लक्षात आलं का? पहा, क्लिअर आहे का? त्याच्यानंतर चला बोर्डाकडे लक्ष, बोर्डाकडे लक्ष, परत एकदा बोर्डाकडे लक्ष. परत मी पी पासून आर पर्यंत, आता आर इथे पॉइंट नाहीये म्हणून मी काय करणार आहे, इथे एक नवीन पॉइंट घेणार आहे, पी टू आर, आणि तिथे पी टू आर जाताना कितीचा रेजिस्टन्स आहे? 2 ओहमचा रेजिस्टन्स आहे. पी टू आर जाताना किती ओहमचा रेजिस्टन्स आहे? 2 ओहमचा रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स झाला. आता आर पासून मला पटकन क्यू कडे जायचंय, आर पासून मला पटकन कुठे जायचंय? क्यू कडे जायचंय. आर 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 टू क्यू, आर टू क्यू किती ओहमचा रेजिस्टन्स आहे काढायचं सांगा बरं मला. हा किती ओहमचा रेजिस्टन्स येणार? आर टू क्यू किती ओहमचा रेजिस्टन्स येणार? आर टू क्यू किती ओहमचा रेजिस्टन्स येणार? राईट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे आर टू क्यू 4 ओहमचा रेजिस्टन्स आहे. आर टू क्यू किती ओहमचा रेजिस्टन्स आहे?
4 ओहमचा रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स झाला. आता किती रेजिस्टन्स झाले बघा, हा झाला, हा झाला, हा झाला, हा झाला, म्हणजे सर्व पॉईंट आलेत. या 2 पॉईंट मधला हा एक रेजिस्टन्स राहिलाय. कोणता रेजिस्टन्स झालाय? S2R एक रेजिस्टन्स आहे. S2R एक रेजिस्टन्स आहे जे की 10 ओहमचा आहे. याचीच इक्विव्हॅलेंट डायग्राम ही आहे. आता हे डायग्राम तुम्हाला सॉल्व्ह करता येते का? हे डायग्राम पाहिल्यासारखी वाटते का? हे काही ओळखीचं वाटतंय का? हे इनिशियल पॉइंट P, हा फायनल पॉइंट Q, राईट. इट इज अ व्हीटस्टोन नेटवर्क. आधी कळलं नव्हतं आपल्याला हे व्हीटस्टोन नेटवर्क आहे. त्याला इक्विव्हॅलेंट डायग्राम मध्ये कन्व्हर्ट केलं आणि मग हे व्हीटस्टोन नेटवर्क. आता रेशो पहा, बॅलन्स कंडिशन आहे का? यस, इट इज अ बॅलन्स कंडिशन. 4:8 म्हणजे 1:2, 2/4 म्हणजे 1:2, म्हणजे हा रेजिस्टन्स काहीही कामाचा नाही. हे 12 आणि हे 6, 12 72/18. फास्ट व्हायलाय का? फास्ट व्हायलाय का सांगा, फास्ट फास्ट. आता हे आधीचे क्लिअर का करतो आपण छोटं 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 छोटं? कारण आता इथे पहा, व्हीटस्टोन नेटवर्क मध्ये हे मी स्टेप बाय स्टेप सांगितलं की हे काढायचा, हे 2 सिरीज मध्ये घ्यायचे, परत हे 2 सिरीज मध्ये घ्यायचे, परत हे 2 पॅरलल मध्ये घ्यायचे, बरोबर आहे. पण आता असं अज्युम केलेलं असतं की तुम्हाला व्हीटस्टोन नेटवर्क कम्प्लीट येतं, आणि त्यामुळे म्हणतो मी खूप गोष्टी तेव्हाच्या तेव्हा क्लिअर करत चला. सो जर हे रेशो बॅलन्सिंग कंडिशन आहे 1:2 1:2, मग हा काही कामाचा नाहीये. 8+4 सिरीज मध्ये 12 होणार, 2 आणि 4 सिरीज मध्ये 6 होणार, आणि हे 2 पॅरलल R1 R2 अपॉन R1 प्लस R2. परत एकदा वाटलं तर 2 मिनिट घ्या, लिहा, आणि 2 मिनिट फक्त पहा आपण कसं केलं. झालं की सांगायचं मला, आणि काय अडचण असेल तरी सांगायचंय, क्लिअर असेल तरी सांगायचं मला. इफ रेशो आर नॉट बॅलन्स, कंचन मी सांगितलंय की रेशो जर बॅलन्स नसेल तर ते आत्ताच आपल्याला पाहायचं नाही, ते नंतर पाहणार आहोत. रेशो जर बॅलन्स नसेल तर, सध्या आपल्याला रेशो बॅलन्स असेल तरच कसं काढायचं माहितीये, म्हणूनच रेजिस्टन्स घेताना बॅलन्स रेजिस्टन्स घेतले होते मी मुद्दाम. पण रेजिस्टन्स अनबॅलन्स असेल तर ते आत्ताच आपल्याला करायचं नाही. यू शुड यूज किर्चॉफ्स लॉ, राईट. ओके, ठीक आहे, डन. सर्वांचं डन आहे का? आय हॅव सम प्रॉब्लेम्स. याच्यावरच टाक, आपण डिस्कस करूया याच्यामध्ये प्रॉब्लेम काही असेल तर. ठीक आहे, क्लासमध्येच आपण प्रॉब्लेम घ्यायलो ना, क्लासमध्येच अटेंड करायचंय. प्रॉब्लेम पाठवा, मी क्लासमध्येच घेणार. जर काही प्रॉब्लेम असेल तर मला सेंड करून ठेवा, क्लासमध्ये मी सॉल्व्ह करतो, राईट. ओके, चलो, डन डन. ठीक आहे, बघा आपण इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड आता सकाळी सॉल्व्ह केलेला क्वेश्चन, दुसरे आहेत तर ओके, देन यू कॅन आस्क मी, सेंड करून ठेव मला, सेंड करून ठेव. ठीक आहे, तर पहा, लक्षात घ्या की याच्यामध्ये पहा, लक्षात घ्या, इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथडचे आज सकाळी आता जे प्रॉब्लेम पाहिले त्याच्यावरती एक घेऊया आपण. कसं होतं, 6 ओहम 6 ओहम
आता एक नोट करून लिहून घ्या, तिथे स्टार करून लिहून घ्या एक पॉइंट. वेन इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट इज नॉट गिवन, when initial point and final point is not given, when initial point and final point is not given, when initial point and final point is not given, consider it at battery. जर इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट जर दिला नसेल तर बॅटरीच्या आधी कन्सिडर करायचं आहे. If initial point are not given, consider them at near battery. Consider them at near battery. बर समजा याला असे पॉइंट दिलेत आपल्याला ए बी सी डी, राईट. आता कळत नाही ए टू बी काढायचे. समजा आपल्याला ए टू बी काढायचं आहे. लक्षात घ्या, आपल्याला ए टू बी काढायचं आहे. सो वी विल ड्रॉ इक्विव्हॅलंट डायग्राम मेथड. स्टार्टिंग पॉइंट आपला ए असेल, एंडिंग पॉइंट आपला बी असेल. लक्षात घ्या, स्टार्टिंग पॉइंट ए, एंडिंग पॉइंट बी. ए पासून आता हा पॉइंट डी घेतलाय मी. ए पासून मी जर डी कॅल्क्युलेट केलं, ए पासून मी डी ला रेजिस्टन्स कॅल्क्युलेट केलेला आहे. हा पॉइंट घेतला डी, जो की 6 ओहमचा आहे. त्याच्यानंतर डी पासून हा एक नवीन पॉइंट ई आहे आणि ई टू बी आहे. सो आय विल ड्रॉ ऍज डी टू ई आणि ई टू बी. किंवा तुम्ही या पॉइंटला, तुम्हाला एवढे दोन तर रेजिस्टन्स कळालेत पहा, एका पाठोपाठ सिरीज मध्ये आहेत, कारण इथे ब्रँचिंग नाही. मग तुम्ही एकत्रच दोन्ही काढू शकता. इथे काही ब्रँचिंग नाहीये त्याच्यामुळे, कारण हा तर नवीन पॉइंट आहे बी, आपल्याला बी पर्यंत काढायचंय. इथे 6 6 डायरेक्ट 12च घेऊ शकता, किंवा हे 6 आणि हे 6. बरोबर आहे, लक्षात घ्या. राईट. काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? ओके, बट चला इक्विव्हॅलंट डायग्राम याच्यामध्ये जर मी नाही काढली, पहा लक्ष द्या. मी डी टू सी ही जी बॅटरी आहे, जर हे वायर मी कसंही काढू शकतो, बरोबर आहे. जर मी असं काढलं तर हे वायर मी इकडून घेतलं असं, हे वायर मी इकडून घेतलं, हे वायर मी इकडून घेतलेलं आहे. हे इक्विव्हॅलंट डायग्रामचं नाहीये एक्झाम्पल. हे वायर जर इकडून घेतलं, हे दोन पॉइंट पहा, हे दोन पॉइंट, हे तिन्ही रेजिस्टन्स सिरीज मध्ये आहेत. ही तिन्ही रेजिस्टन्स सिरीज मध्ये आहेत. हे फक्त बॅटरीचं मी कनेक्शन जे मधून दिलं होतं ते बाहेरून दिलंय, कारण आपण कंडक्टर तर चेंज करू शकतो ना. हे वायर इथून जाऊ देत, इथून जाऊ देत, पॉइंट तर सेम घेतलेत मी. तर या बॅटरीला हे पॅरलल आणि हे पॅरलल, ते पहिल्यासारखं सॉल्व्ह करायचं. इथे 6 ओहम 6 ओहम 6 ओहम 6 ओहम 6 ओहम 6 ओहम, हे पॅरलल आणि हे पॅरलल, आणि त्याला पॅरलल बॅटरी. एकच रेजिस्टन्स सॉल्व्ह करायचा. येस, जस्ट 5 मिनिट्स. ओके, जस्ट कोणतं? हो आहे, एक 5 मिनिटं. हे ठीक आहे. राईट. हे पहा 6 6 6 18, आणि हे 6 हे 6 हे 6 18. हे इक्विव्हॅलंट डायग्राम इथे वापरलं नाहीये. मी फक्त काय केलं की हे जे कंडक्टर आहे ते बाहेर काढलेलं आहे. हे जे कंडक्टर काढलेलं आहे ते बाहेर काढलेलं आहे. राईट. बर, अजून एक प्रॉब्लेम होता पहा. तो प्रॉब्लेम जरासा रॉंग दिला होता ड्रॉ देताना. एक असा एक प्रॉब्लेम होता इक्विव्हॅलंट डायग्रामचा. याच्यावरती अजून एक्झाम्पल मी नेक्स्ट लेक्चरला घेतो. एकदम सिंपल सिंपल सॉल्व्ह करा. पुढच्या लेक्चरला आपण अजून याच्यावरती एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, एकदम सिंपल सॉल्व्ह करा. जेवढे घेतले तेवढेच. याच्यामध्ये भरपूर एक्झाम्पल आहेत. एक्झाम पर्यंत हे एक्झाम्पल येतील, पण एकदम सिंपल येतील एक्झाम मध्ये सुद्धा. लक्षात घ्या.
याच्यावर भरपूर सारे एक्झाम्पल घेता येतात आपल्याला. जस्ट 1 सेकंड. पहा, जर असं दिलं तुम्हाला, तर डायग्राम जरा अशी चुकीची आहे, लक्षात घ्या. लक्षात घ्या. डायग्राम दिसते का सर्वांना? सांगा बरं, डायग्राम दिसते का सर्वांना? There are 20 total 45 question, 23 for physics, 22 for chemistry, right? डायग्राम दिसते सर्वांना? ओके. तर पहा, लक्षात घ्या की या डायग्राम मध्ये परत मला कळत नाहीये की सिरीज आहे का पॅरलल आहे. या डायग्राम मध्ये मला परत कळत नाहीये की सिरीज आहे का पॅरलल आहे. मग माझं काम काय असणार की प्रत्येक पॉइंटला नाव द्यायचंय. पॉइंट म्हणजे कॉर्नर किंवा जंक्शन. हा पॉइंट कोणता आहे सांगा बरं, मला कोणी सांगेल का? पहा, डायग्राम मध्ये मी सकाळच्या क्वेश्चन मध्ये जराशी चुकीची आहे. इथे ए पॉइंट दिलाय, हे बी पॉइंट दिलाय, आणि ए आणि बी कनेक्ट नाहीयेत. ए आणि बी कनेक्ट नाहीयेत. एक 5 मिनिटांनी सुरू करा सर. ठीक आहे. तर हा पॉइंट बी आहे. व्हेरी गुड. कारण हा पॉइंट बी आहे. पहा, इथून इथपर्यंत रेजिस्टन्स नाहीये, म्हणजे हा पॉइंट बी आहे. लक्षात घ्या, हा पॉइंट बी आहे, हा पॉइंट बी आहे. हे लक्षात आलं का सर्वांना? कारण इथून इथं बाहेर कुठेच रेजिस्टन्स नाहीये, त्याच्यामुळे हा पॉइंट बी, हा पॉइंट बी, हा पॉइंट बी. लक्षात आलं? आणि इथे एक नवीन पॉइंट घेऊया आपण सी, कारण इथून इथपर्यंत हा पॉइंट आलेला आहे. सो अवर स्टेप आर ड्रॉ इनिशियल पॉइंट ए काढला, फायनल पॉइंट बी काढला, ए टू बी रेजिस्टन्स काढायचे. मला मी ए टू सी आधी आलो, ए पासून सी पर्यंत आलो. 2 ओहमचा रेजिस्टन्स आहे. ए टू सी 2 ओहमचा रेजिस्टन्स आहे. हा पॉइंट आहे सी. त्याच्यानंतर सी टू बी 6 ओहमचा रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स झाला, हा पण झाला. 6 टू बी 6 ओहमचा रेजिस्टन्स. आता राहिले कोणते पहा. आता मी लास्टच्या पॉइंटला आलेलो आहे, लास्टच्या पॉइंटला आलेलो आहे. परत हा रेजिस्टन्स कुठून कुठेपर्यंत आहे? नवीन पॉइंट तर नाही, सी टू बी, म्हणजे हा रेजिस्टन्स परत सी टू बी मध्ये आहे. परत हा रेजिस्टन्स कुठे आहे? सी टू बी मध्ये आहे. ही झाली तुमची इक्विव्हॅलेंट डायग्राम. कळालं का? अजून याच्यावर मोर एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक आहे. आता हे तुम्हाला काढता येतं. 666 म्हणजे हे किती होणार? 2 ओहम होणार. हे 2 किती होणार? 4 ओहम. वेदांत 1 नाही, हे 2 आणि हे 2 पॅरलल येईल का सिरीज मध्ये येईल? पॅरलल येईल का सिरीज मध्ये येईल? राईट. सो हे 2 + 2, फायनल आन्सर इज 4. फायनल आन्सर इज 4. क्लिअर आहे का? राईट. ओके, ठीक आहे. तर केमिस्ट्रीचं लेक्चर थोड्याच वेळात सुरू होईल. लगेचच इथलं क्लोज झाल्यानंतर केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल. लक्ष द्या. जर काही अडचण असेल तर विचारा. आपलं एक थोडंसं लेक्चर आज सकाळी उशिरा सुरू झालं होतं, त्यामुळे जरासं हे मागे पडलं. व्यवस्थित कम्प्लीट याच्यावरती सिंपल प्रॉब्लेम सोडवा. अजून मोर प्रॅक्टिस आपण घेणार आहोत याचे. कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स, सिरीज आणि पॅरलल याच्यापर्यंत आपल्याला एक्झाम मध्ये येणार आहे. मोर दॅन 1 बॅटरी क्वेश्चन सॉल्व्ह करायचं नाहीयेत, त्याच्यासाठी वेगळी मेथड आहे. राईट. सो हा, ठीक आहे. तर आता संडेला तुमची एक्झाम असणार आणि आपला नेक्स्ट क्लास मंडेला होईल. ओके, ठीक आहे. तर केमिस्ट्रीचं लेक्चर लगेच सुरू होईल. ओके देन, बाय एव्हरीवन. वी विल मीट ऑन मंडे. ठीक आहे. मंडेला लेक्चर फक्त ईमेल आयडी वर जॉईन करता येतील आपल्याला, पेड मेंबर्स साठी फक्त. ओके, चलो बाय एव्हरीवन. काय अडचण असेल तर मला सेंड करायचंय. काय अडचण असेल, काय डाऊट असतील तर मला सेंड करा. मी तुम्हाला क्लासमध्ये घेईन किंवा तुम्हाला इंडिव्हिज्युअल सांगेल.
चल बाय एव्हरीवन.